नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करून अभिवादन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे, उपाध्यक्ष किशोर केदार, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सचिव शिल्पा सुनाने, ठाणे काँग्रेस सरचिटणीस संकटा पाठक, काँग्रेस नेते हरीश्वर कोळी, सचिव मनोज कुमार पांडे, ज्येष्ठ काँग्रेस सेवा दलाचे नेते हरिलाल विश्वकर्मा, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, नदीम शेख, शुभम सोनाने, उपाध्यक्ष ठाणे शहर युवक काँग्रेस सुनील बाबल, ठाणे महिला काँग्रेस सरचिटणीस वसुधा गायकवाड, महिला काँग्रेस सचिव पुष्पा पाटील, उज्ज्वला अंबलकर, आशा गोखले, युवक काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष हरिसिंग, युवा नेते रुपेश तुपे, नाना मगदूम इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधान जिंदाबाद अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या. या कार्यक्रमाचं आयोजन तलावपल्ली ठाणे येथे नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. अग्निशामक दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून सकाळी करण्यात आला. या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बाळकूम अग्निशामक केंद्र येथे शहीद स्तंभाला अभिवादन केले. या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश पिरारी, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त शंकर पाटोळे, अग्निशामक दलाचे प्रमुख गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी उपस्थित होते. याचवेळी महाराष्ट्र फायर सर्व्हिस असोसिएशनच्या देणगी पेटीचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या बोटीतील दारुगोळ्याने अचानक पेट घेतला. त्या ठिकाणी उसळलेल्या भीषण आगीशी झुंज देत असताना झालेल्या भीषण स्फोटामुळे मुंबई अग्निशामक दलाचे 66 अधिकारी आणि जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ अग्निशामक दिन येथे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने 14 एप्रिल ते 20 एप्रिल या काळात ठाणे अग्निशामक दलातर्फे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये विविध आस्थापनांना सोसायटी येथे अग्निसुरक्षेचे बाबतची प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात दिवस म्हणून जाहीर केला. त्यानंतर सुद्धा या सेवेतील काही अधिकारी व जवानांना अग्निशमन व विमोचन कार्य पार पाडताना वीरगती प्राप्त झाली. या सर्व बहादूर शूरवीरांना आज या ठिकाणी महापालिका आयुक्त यांच्या हस्ते भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होत आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी यांना विनंती आहे की मान्यवरांना त्यांनी हुतात्मा स्तंभाकडे रीत वाहण्यासाठी पाचारण करावे. वाहण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे. माननीय आयुक्त साहेबांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाला रीत वाहण्यात आलेली असून
वाढदिवस म्हटल्यानंतर पुष्पगुच्छ हार याची रेलचेल, पण आमदार निरंजन डावखरे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केलाय। निरंजन डावखरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांनी बुके न घेता चक्क गरजू विद्यार्थ्यांसाठी साहित्य, शालोपयोगी वस्तू आणत त्यांना भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, भाजपाचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने दाखल झाले होते। तर निरंजन डावखरे व संजीव नाईक यांना वाढदिवसानिमित्त समाजसेवक आसट चाऊस यांच्या पुढाकाराने गरजू ज्येष्ठ नागरिक व कामगार वर्गाकरिता पेन रिलीफ क्रीमचं मोफत वाटप करण्यात आलं। याचाही अनेकांनी लाभ घेतला। तर याविषयीची अधिक माहिती आसट चाऊस यांनी दिली आहे। सर हो पत्की साहेब हे बघा राजेश सर काय पाहिजे फोटो काढायला भेटेल ना। ओके सर सर अमित सर ओके आ गया हे धा तुमचे कसं माहिती यांची बाजू बायकांची देऊ नका मी नाही साईडला आलो बघा समोर फोटो काढा औषध का किती मामा इथे ना मामा इथे पेन किलर जेल आहे आपलं स्थापलं पण जाऊ नाही, यावर्षी वाढदिवसानिमित्त सर्वच हितचिंतकांना, मित्रांना, नातेवाईकांना विनंती केली होती की बुकेच्या ऐवजी बुक द्या।
याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांना, विशेष करून ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शालेय जीवनामध्ये याचा चांगला उपयोग होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनाने मला आनंद होतो आहे की चांगला प्रतिसाद या इकडे सगळ्याच मित्रपरिवारांनी दिलेला आहे. मी माझ्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपल्या सगळ्यांचे लाख लाख आभार व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमांनी हा सामाजिक कार्य असाच मिशन एज्युकेशन चालू राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वाढदिवसानिमित्त मूळ संकल्प हाच आहे की राज्याची जी प्रगती आहे आर्थिकरित्या आणि त्याचबरोबर पूर्णत्वाला राज्याला एक विकासाची दिशा देण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे राज्य शासन काम करत असताना उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, आम्ही सगळेजण या इकडे काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये राज्याची जास्तीत जास्त प्रगती व्हावी या दृष्टिकोनाने निश्चितपणे माझा योगदान राहील आणि महत्त्वाचं योगदान राहील असा विश्वास व्यक्त. आज असं आहे की माननीय निरंजनजी डावखरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि माननीय खासदार संजीव नाईक साहेब यांचा वाढदिवस आहे. दोघांनी नेत्यांनी सांगितलं की हा वाढदिवस साजरा करत असताना समाजात जे काय उपयोगी वस्तू असतील, म्हणजे लहान मुलांच्या शाळेच्या वह्या असतील, आरोग्यासाठी काही कॅम्प घेता येईल, रक्त डोनेट कॅम्प घेता येत असेल तर तसं आम्ही आरोग्य विभागाच्यामधून आम्ही आहे पेनकिलर रिलीफ जेल आहे. ही जेल आम्ही सगळ्या रिक्षा स्टँडच्या सगळ्या लोकांना, येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, इथे काम करणाऱ्या सगळ्या मजदुरांना आम्ही आज हे वाटप केलेलं आहे. साहेबांनी खूप आनंद झाला. साहेबांनी सांगितलं की अशी ही जे सिनियर सिटीजनसाठी ही 100 रुपयाची जी ट्यूब आहे ही त्यांना घरात लवकर कोण आणून देत नाहीत, पण आज हे दिल्यानंतर एवढे आनंदी आहेत. म्हणून त्या सगळ्यांनी या लोकांचे जे गरजू लोक आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा एवढी मी लोकांना विनंती करतो. माजी खासदार संजीव नाईक यांनी आपला वाढदिवस आज ठाण्यामध्ये साजरा केला. वर्तकनगर साईबाबा मंदिरामध्ये वाढदिवसानिमित्त ते या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी प्रतिशिर्डी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या वर्तकनगर मंदिरातील साईबाबांचं दर्शन त्यांनी घेतलं. यावेळी त्यांचं मंदिर कमिटीच्या वतीने स्वागत देखील करण्यात आलं. त्याचबरोबर या ठिकाणी विशेष अशा महायागाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. त्यामध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदविला. तसेच यावेळी अनेक मान्यवरांनी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, नागरिकांनी येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छाची भेट न स्वीकारता थेट यांनी या ठिकाणी वह्यांची भेट स्वीकारत त्यातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा उपक्रम यंदा केलेला आहे आणि तो पायंडा त्यांनी यावर्षीपासून सुरू केला आहे. वाढदिवसाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे पुष्पगुच्छ स्वरूपाची भेट न स्वीकारता अशा प्रकारे वह्यांचं संकलन करून गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर या वह्यांचा पुरवठा करण्याचा उपक्रम त्यांनी नियोजला आहे आणि त्या अनुषंगाने त्याची सुरुवात आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी केलेली आहे. यावेळी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ भेट न देता थेट वह्यांची भेट दिलेली आहे आणि वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. धनंजय सिंग अर्थातच रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने रिद्धी सिद्धी एंटरप्राइजेस यांच्या वतीने देखील त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वह्यांची भेट वाढदिवसानिमित्त देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवित माजी खासदार संजीव नाईक यांनी आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा केला. त्यावेळी खासदार संजीव नाईक, माजी खासदार संजीव नाईक प्रतिमेश पुढे ना.
साहेब समोर साहेब. मध्ये येतो. ओके, थँक्यू. हो. ओके, थँक्यू. दिवसाचा निमित्त साधून आपल्या ठाण्याच्या जनतेच्या लोकांची सेवा करावी ही एक संकल्पना लक्षात घेऊन यापुढे वाढदिवसाला बुके घ्यायचा नाही असा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि मला असं वाटतं की सामाजिक राजकीय जी लोकं असतात त्यांनी या गोष्टीचा जर संकल्प केला तर खऱ्या अर्थानं गरीब गरजू अशा विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं जे शिक्षणाचा जो या ठिकाणी कमतरता आहे, बुके हे निश्चित चांगले असतात, फुलं निश्चित चांगली असतात, त्याचा सुगंध दरवळतो, माणसाला आनंद देतो, परंतु तो काही क्षणासाठीचा आनंद असतो. परंतु दिलेले पुस्तकं, दिलेल्या वह्या ह्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या गरीब आदिवासींच्या जीवनामध्ये खरा आनंद दरवळेल. आणि म्हणून ही संकल्पना सिद्धी डेव्हलपर्सनी या ठिकाणी केली. धनंजय सिंगजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, राजू घरतजी, श्रीधर पाटीलजी, हे सर्व काल्हेर कशेळी भागातील असे एक उद्योजक आहेत. त्यांनी माझ्या संकल्पनेला या ठिकाणी हा जो आदर केल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये इथे मला असं वाटतं ठाण्यातल्या कुठल्याही असं मोठ्या सामाजिक राजकीय लोकांनी हा संकल्प केला तर खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांना ज्या आदिवासी भागामध्ये, खरं म्हणजे असं म्हणतात की लोक म्हणतात जूनमध्ये पुस्तकं दिले की वर्षभर त्यांना पुस्तकं वह्या द्यायची आवश्यकता भासत नाही, असं नसतं. त्यांना नंतर पुस्तकं वह्या लागत असतात. आणि म्हणून मला वाटतं सातत्यानं तुमचे वाढदिवस 365 दिवस असतात. आणि हे जर वह्यांचा पुस्तकांचा ओघ जर त्या गरीब विद्यार्थ्यांना गेला तर खऱ्या अर्थानं तुमचं जीवन सार्थकी लागेल आणि जी सेवा तुम्हाला करायची अपेक्षित आहे ती पूर्ण होईल. मी तमाम ठाणेकरांचा धन्यवाद करतो की तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, कृपा, दृष्टी सातत्यानं मला पूर्वी मिळालेली आहे. आता फक्त काम करायचं आहे, लोकांची सेवा करायची. आणि म्हणून हा जो पूर्ण परिवार आहे, हा परिवार असाच आमच्या सर्वांच्या बरोबर काम करेल. आणि आज साईबाबा मंदिर ट्रस्ट या ठिकाणी त्यांच्या सर्व कमिटीचं मी धन्यवाद करतो. आणि त्यांनासुद्धा मागच्या राम मंदिर उद्घाटनाच्या वेळेससुद्धा त्यांचं मोठं सहकार्य लाभलं. आजसुद्धा त्यांचं सहकार्य अशाच पद्धतीनं आहे. भविष्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा. आणि आपल्या सर्वांच्या या आशीर्वादाबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.